आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक प्रासंगिक या सदरात आज आपण रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या विविध भाज्यांची पेरणी आणि त्यांची निगा याविषयी छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे उद्यान विद्या विशेषज्ञ डॉक्टर संजुला विलास भावत यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आपला ऑक्टोबर सुरू झालं, रब्बी सीझन सुरू झाला आहे. तर हिवाळ्यात येणारी पिकं कोणती भाजीपाल्याची, तर ह्या बाबतीत आपण प्रामुख्याने विचार करणं फार गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटोची लागवड आता करू शकता. त्याचबरोबर पालेभाज्या सगळ्याच, त्याच्यामध्ये मेथी आहे, पालक आहे, मुळा, कोल क्रॉप म्हणतो त्याला आपण, की त्याच्यामध्ये फुलकोबी आहे, पत्ताकोबी आहे, मुळा आहे, चवळी, ही जी पिकं आहेत जी थंडी त्यांना मानवतं, तर थंडीच्या काळात येणाऱ्या पिकांची आपण अशा पद्धतीने लागवड करू शकतो. फुलकोबी, पत्ताकोबी, टोमॅटो, वांग, मिरची ह्या पिकांची शेतकरी बंधूंना आता आपण लागवड करू शकता. विशेष करून जे टेरेस गार्डनवरती लागवड करतात तर त्यांनीसुद्धा आत्ता जो सीझन आहे रब्बी हंगाम, तर रब्बी हंगामातले पिकांची आपण लागवड करावी. विशेष करून वेलवर्गीय जी पिकं आहेत तर ती पिकं आता लागवड करू नये. वेलवर्गीय पिकांना उन्हाळ्याचं म्हणजे अधिक तापमान लागतं, म्हणजे त्यांना जवळजवळ आपण उन्हाळ्यामध्ये ती लागवड करू. पण वेलवर्गीय पिकं सोडून बाकीची जी इतर पिकं आहेत तर त्यांची आपण आता लागवड करू शकतो. त्याचबरोबर कांद्याची लागवड आपण आता आजच्या घडीला करू शकता. हे सगळं लागवड करत असताना शेतकरी बंधूंनो, आपण काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की बियाणं आपण लागवड करत आहात तर लागवड करण्याच्या आधी प्रत्येक बियाण्याला बीज प्रक्रिया करणे ही फार गरजेचे आहे. आपण भाजीपाला जो काही लागवड करणार आहात तर त्याला जैविक खतांची आपण बीज प्रक्रिया करावी. पण जैविक खताची बीज प्रक्रिया करण्याच्या आधी रासायनिक बीज प्रक्रिया म्हणजे जे आंतरप्रवाही कोणतेही एखादं बुरशीनाशक आहे, जसे की बाजारात कॉपर ऑक्झीक्लोराईड मिळतं, तर त्याची आपण 2 ग्राम प्रति 10 किलो या बियाण्याला या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया करायला पाहिजे. बीज प्रक्रिया करत असताना बियाण्यावरती आपण पावडर जी आहे कॉपर ऑक्झीक्लोराईडची तर ती पावडर टाकायची आणि थोडक्यात एक चिमूटभर आपण म्हणू, 2 ग्राम म्हणजे चिमूटभर आपण म्हणायचं शेतकऱ्यांना, आणि ती टाकायची. त्याला ते बियाणं चोळायचं. जर ते चोळून त्याला चिटकलं, जर चिटकलं नाही तर त्या ठिकाणी आपण हलकी पाणी जे आहे थोडं शिंपडायचं, एकदम फार भिजणार नाही पण थोडं शिंपडायचं, आणि मग त्याच्यामध्ये पावडर ही जी टाकून चोळायचं, म्हणजे ते चांगल्या पद्धतीने बियाण्याला चिटकेल. ती पावडर म्हणजे जे बुरशीनाशक आहे ते चिटकेल. ते चिटकल्यानंतर थोडंसं एक सावलीत 5 ते 10 मिनटं वाळवायचं, सुकू द्यायचं, म्हणजे चांगल्या पद्धतीने बियाण्याला चिटकेल. आणि त्याच्यानंतर मग जे जैविक खतं आहेत तर त्याची बीज प्रक्रिया करायची. ते सुद्धा त्याला आपण चोळायचं. चोळून झाल्यावर त्याला वाळवायचं आणि वाळून झाल्यानंतर मग त्याला रोपवाटिकेमध्ये आपण त्या बियाण्याची लागवड करायची आहे. लागवड करताना बियाणं फार खोल नाही लागवड करायची. जर गादी वाफ्यावर शक्यतो शेतकऱ्यांनी रोप टाकताना म्हणजे बियाणं लावताना हे गादी वाफ्यावरतीच लागवड करावी. गादी वाफा तयार करताना एक जमिनीपासून अर्धा फूट म्हणजे 15 सेंटीमीटर उंच, लांबी जशी काही मिळेल ती, आणि रुंदी ही 3 फूट, सरासरी 3 फूट रुंदी म्हणजे 1 मीटरचा गादी वाफा तयार करायचा. आणि त्याच्यावरती खुरपं असेल, त्या खुरप्याने आडव्या रेघाट्या ओढून 2 रेघाट्यामध्ये 10 सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं सरासरी, आणि 2 रेघाट्यामधलं अंतर 10 सेंटीमीटर अंतर ठेवल्यानंतर जे रेघाटे आहे त्या रेघाट्याची खोली साधारणपणे 2.5 इंच म्हणजे एक 4 ते 5 सेंटीमीटर, 2.5 इंचावरती की आपण बियाणं टाकायचं. बियाणं रांगेत टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपण ते बियाणं जे आहे ते बियाणं झाकून घ्यायचं. झाकून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण लगेच तात्काळ लागवड झाली की पाणी द्यायचं आहे, आणि अशा पद्धतीने रोप निर्मिती करायची. रोप निर्मिती करून झाल्यानंतर 31 ते 35 दिवसानंतर आपली जी रोपं आहेत ती रोपं पुनर्लागवड करतो, म्हणजे स्थलांतरित करतो. विशेष करून ज्यावेळेस आपण रोपं निर्मिती करत असतो त्यावेळेस एक गळा कुजवी म्हणजे त्याला डॅम्पिंग ऑफ म्हणतो. तो डॅम्पिंग ऑफ हा रोग सहसा येतो. तर त्याला आपण एकदा लागवड झाली की लागवडीनंतर पुन्हा एक
10 ते 15 दिवसानंतर जे आपण चोळले बुरशीनाशक त्याच बुरशीनाशकाची आळवणी करायची, म्हणजे कॉपर ऑक्सी क्लोराईडचीच 2 ग्राम प्रति लिटर या प्रमाणात सोल्युशन बनवायचं. समजा एक 10 लिटर पाण्याचं द्रावण बनवायचं, 10 लिटरमध्ये 20 ग्राम कॉपर ऑक्सी क्लोराईड टाकायचं आणि मग ते द्रावण जे आहे ते गादी वाफ्यावरती आपण आळवणी करायची, म्हणजे ड्रेंजिंग करायची. आळवणी केल्यानंतर जो गळा कुजवी रोग म्हणतो आपण किंवा त्याला डॅम्पिंग ऑफ हा रोगवाटिकेमध्ये सहसा येतोच, तर त्या प्रमाणात जर आळवणी केली तर ह्या डॅम्पिंग ऑफचं नियंत्रण होईल आणि रोपं ही आपली चांगल्या पद्धतीने तयार करता येतील. आणि खताचं नियोजन करत असताना 19-19-19 हे पाण्यात विरघळणारं खत जे आहे ते खत आपण एकतर ड्रीपमध्ये देऊ शकता किंवा कमी एरिया असेल तुमचा तर त्याला तुम्ही पाठीवरच्या पंपामध्ये 20 लिटरच्या पंपामध्ये 150 ग्राम 19-19-19 टाकायचं आणि त्याची आळवणी घ्यायची, म्हणजे ते मुळाद्वारे चांगलं रोपामध्ये ओढलं जाईल आणि रोपाची वाढ आहे ती चांगली होईल. तर अशा पद्धतीने रोपवाटिकेमध्ये आपण खबरदारी घेणं गरजेचे आहे शेतकरी बंधूंनो. तर ही प्राथमिक जर खबरदारी घेतली, दुसरी महत्त्वाची खबरदारी की पाणी देत असताना पाणी साठणार नाही. गादी वाफ्यावर आपण लागवड करायची तर आहेच, गादी वाफ्यावर लागवड करून झाल्यानंतर पाणी देत असताना खूप जास्त पाणी द्यायचं नाही, म्हणजे पाणी साठून राहू नये त्या वाफ्यावरती, एवढी खबरदारी घ्यायची. ज्यावेळेस वाफशावर आला आपला वाफा की त्याच्यानंतर पुढचं पाणी द्यायचं आहे, सरासरी 5 दिवसानंतर किंवा 6 दिवसानंतर पुढचं पाणी द्यायचं आहे आजच्या घडीला. तर एवढी एक खबरदारी घ्या, निश्चितच चांगल्या पद्धतीची रोपवाटिका तयार होईल आणि आपली भाजीपाल्याचं उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीने घेऊ शकाल. पिकं लागवड करत असताना शेतकरी सर्वसाधारणपणे जे वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करतात त्याच्यातली एक सगळ्यात प्रमुख गोष्ट म्हणजे योग्य हंगामात होणारी योग्य वाण निवड करणे, म्हणजे जातीची निवड चांगली करणं फार गरजेचं आहे. मग शेतकरी हे निवडत असताना सरासरी आपल्या आजूबाजूला कोणते वाण उपलब्ध आहेत तेच वाण आपल्या शेतामध्ये लागवड करतात. तर तसं न करता थोडंसं पूर्वनियोजन जर शेतकऱ्यांनी केलं तर खूप चांगल्या पद्धतीचे वाण आजकाल उपलब्ध आहेत. तर ते वाण जर लागवड केली तर बऱ्यापैकी फवारणी आणि त्याच्यावरती येणारे कीड आणि रोग ह्याच्या नियंत्रणासाठी आपण ज्या काय फवारण्या घेतो त्या फवारण्या कमी करता येतील. उदाहरणार्थ जर टोमॅटोचा आपण विचार केला तर टोमॅटोमध्ये अर्का रक्षक आणि अर्का अभेद नावाची खूप चांगली जात आहे, जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च बेंगलोर इथून विकसित केलेल्या जाती आहेत. ह्याच्यामध्ये अर्का रक्षक ही ट्रिपल डिसीज रेजिस्टंट जात आहे, म्हणजे तुमचा लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा आणि बॅक्टेरियल विल्ट म्हणजे मर ह्या रोगांना प्रतिकारक्षम जात आहे. टोमॅटोमध्ये हेच प्रमुख रोग आहेत, कीड आणि रोग आहेत. जर ह्या रोगाच्या बाबतीत प्रतिकारक्षम जर वाण निवडलं तर त्याच्यावर येणाऱ्या किमान 2 फवारण्या हे कमी होतील, म्हणजे उत्पादन खर्च आपला कमी झाला. तर ह्या वाणाच्या बाबतीत आपण विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर टोमॅटोचं दुसरं वाण आहे अर्का अभेद. अर्का अभेद ही मल्टिपल डिसीज रेजिस्टंट वाण आहे. ह्याच्यामध्ये लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, बॅक्टेरियल विल्ड आणि हेलिकोवर्पा म्हणजे फळ पोखरणारी जळे आहे, तर त्याला प्रतिकारक्षम जात आहे. तर ह्या जर जातीचा आपण निवड केली तर निश्चितच 2 फवारण्या आपण मिनिमम कमी करू शकतो आणि करप्यासाठी ज्या फवारण्या करायला लागतात तर त्या फवारण्या कमी करू शकतो आपण आणि उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होईल. तर ह्या बाबतीत शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. दुसरं वाण आहे मिरची. त्याच्यामध्येच इंडियन IIHR बेंगलोरने विकसित केलेलं अर्का सदाबहार ही एक खूप चांगली वाण आहे. तर निश्चितच चांगलं उत्पादन तुम्हाला मिळेल आणि विशेष करून चुरडामुरडा म्हणजे लीफ कर्ल व्हायरसचा जो प्रादुर्भाव फुलंब्री आणि ह्या भागामध्ये होते तर बऱ्यापैकी त्याला ही प्रतिकारक्षम जात आहे. तर तुम्ही ह्या बाबतीत विचार करू शकता, ही वाण तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर पालेभाज्या लागवड करतायत, जसे की बाजारात असलेलं मेथी आहे, कोथिंबिरी आहे. तर कोथिंबिरीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर कोथिंबिरीच्यामध्ये ACR1 म्हणजे अजमेर कोरिअँडर नावाची जात आहे, की जी जात थोडीशी गावरान प्रकारची आहे पण त्याला वास खूप छान आहे. तर तुम्ही ही जात लागवड करू शकता. पालकचा जर विचार करायचा झाला तर ऑल ग्रीन नावाची जात आहे, जी ICAR नवी दिल्ली येथून विकसित केलेली जात आहे. तर ऑल ग्रीन नावाचे आपण वाण निवडू शकता. मेथीच्या बाबतीत
मेथीची पुसा अर्ली बंचिंग नावाची जात आहे, तर ती जात आपण निवडा की ज्याचं पान चांगलं आणि विशेष करून नागळी मेथीवरती खूप येते पानावरती. तर नागळीला थोडी प्रतिकारक्षम असलेली जात आहे ती म्हणजे पुसा अर्ली बंचिंग. तर तुम्ही त्या बाबतीत विचार करू शकता. आता विशेष विचार जर आपण केला तर कांद्याची लागवड चालू आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कांदा कोणी बियाणं टाकत आहे आता, म्हणजे जो उन्हाळी कांदा म्हणतो, आपल्याकडे रब्बीला घेतला जाणारा जो कांदा आहे. तर कांद्याच्या बाबतीत विशेष करून शेतकऱ्यांचं एक अडचण आहे की कांद्याचं उत्पादन खूप चांगले घेतात, पण साठवण करायला अडचण येते त्यांना, किंवा आमचा कांदा आहे तो साठवणुकीच्या वेळेस खूप सडतो, मग पुन्हा त्यांना ती कांद्याची चाळ रिकामी करायला लागतं, छाटणी करावी लागते आणि डबल पुन्हा चाळीमध्ये भरावं लागतं. हा खूप मेहनत घ्यावी लागते. मग काही अशा जाती आहेत की ज्याच्यामध्ये साठवण क्षमता जास्त आहे ज्या जातींची, तर त्या जातीचा विचार करणं फार गरजेचं आहे. आता कांद्याच्या बाबतीत आपण विचार केला तर भीमा शक्ती आणि भीमा सुपर ह्या दोन DOGR पुणे म्हणजे डायरेक्टरेट ऑफ ऑनियन अँड गार्लिक रिसर्च सेंटर पुण्यामध्ये राजगुरुनगरला भारताचं कांदा व लसूण संशोधन केंद्र आहे. त्यांनी विकसित केलेल्या ह्या दोन खूप चांगल्या जाती आहेत, भीमा शक्ती आणि भीमा सुपर. ह्यांची साठवण क्षमता अधिक आहे. त्याचबरोबर कांदा लागवडीनंतर कांद्यामध्ये मध्येच डेंगळे येतात, म्हणजे फुलोरा येतो. फुलोरा जर कांद्यामध्ये आला तर कांद्याची साठवण क्षमता कमी होते. मग हे डेंगळे येण्याचं प्रमाणसुद्धा कमी आहे. अशी जात म्हणजे भीमा शक्ती आणि भीमा सुपर, म्हणजे 5% कमी डेंगळे येतात. डेंगळे कमी आले म्हणजे तुमची एक साठवण क्षमता वाढली. त्यासाठी ह्या दोन्ही वाणाचा जर आपण विचार केलात तर निश्चितच लागवड केलात तर तुम्हाला साठवण क्षमता तुमच्या कांद्याची वाढेल आणि उत्पादनसुद्धा चांगलं येईल. तर हे वाणाचा विचार करा. आणि ह्याचं बियाणं हे आपण कांद्याचं बियाणं जर मिळवून घेतलात आणि ते लागवड केला तर निश्चितच साठवणीमध्ये कांदा सड ह्या जी अडचण आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी कमी होईल शेतकऱ्यांनी ही जी अडचण. दुसरं लसणाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर लसूणसुद्धा तिथून DOGR पुणा इथूनच विकसित केलेली जात आहे. भीमा पर्पल नावाची जात आहे. तर भीमा पर्पल हा थोडासा गावरान प्रकारचा लसूण आहे, पण उत्पादन खूप चांगले आहे आणि थ्रिप्सचा प्रादुर्भाव कमी होतो त्या वाणाला. तर तुम्ही ह्या वाणाचा विचार करू शकता. आपल्या मराठवाड्यामध्ये आलेलं पीक आहे कसुरी मेथी. आपण सगळेजण विचार करताय किंवा लागवड करतोय कसुरी मेथीच्या बाबतीत. कसुरी मेथी आपण मॉलमध्ये गेलं, कुठेही हॉटेलमध्ये गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कसुरी मेथीचं पाऊच ही दिसते. आपल्याकडे येणारी जी कसुरी मेथी आहे ती राजस्थानमध्ये विशेष करून नागौर जो जिल्हा आहे तर त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं आणि आपल्याकडे फक्त तिचं पॅकिंग केलं जातं. तीच कसुरी मेथी आपल्याकडं आपण लागवड करू शकता. राजेंद्र आभा नावाची जात आहे, त्या जातीचं बियाणं त्याची लागवड करू शकता. कसुरी मेथी हे मसालावर्गीय पीक आहे. कसुरी मेथी ही झाडच वेगळं आहे, तर ती लागवड जर केलात तर त्याचं पानं वाळवून जर आपण सुकवली आणि पॅकिंग करून दिली तर वेगवेगळ्या जे गृह उद्योग आहेत किंवा बचत गट आहेत, महिला बचत गट, तर त्यांना हा एक वेगळा व्यवसाय तयार होऊ शकतो. कसा की कसुरी मेथीची लागवड झाल्यानंतर 30 ते 35 दिवसानंतर तोडणी करायची. तोडणी झाल्यावर त्याला ब्लांचिंगची ट्रीटमेंट करून सावलीमध्ये वाळवायची आणि ह्या मेथीला कसुरी मेथीमध्ये ट्रायगोनेलिन नावाचा घटक असतो की थोडासा उग्र वास असतो, म्हणजे तो आपल्या भाजीमध्ये फोडणीमध्ये टाकला की त्या भाजीला चांगला स्वाद येतो. तर ही कसुरी मेथीचं आपण उत्पादन घेऊ शकता आणि त्याचं वाण राजेंद्र आभा नावाचे जे बियाणं आहे तर ते आपल्याकडे उपलब्ध आहे, तर तुम्ही त्याचासुद्धा विचार करू शकता. तर एकंदरीत आपण ह्या बाबतीत विचार करावा शेतकरी बंधूंनो आणि ह्याची लागवड आपण करावी आपल्या क्षेत्रावरती. एक नमुना तत्वावरती थोड्या एरियावरती का होईना तुम्ही लागवड करा, त्याचा अनुभव घ्या ह्या वाणाचा. हे जर तुम्हाला पटले तर पुढच्या सीझनला किंवा पुढच्या वर्षी तुम्ही अजून हे वाण वाढवू शकता आणि उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे उद्यान विद्या विशेषज्ञ डॉक्टर संजुला विलास भावर यांनी रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या विविध भाज्यांची पेरणी आणि निगा याविषयी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादर करते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य समीर पाठक. Thank you.